सासू सुनेचं समीकरण म्हणजे भांडणं आलीच। ही भांडणं तुम्ही आजूबाजूला पाहिली असतीलच। आज आम्ही तुम्हाला एक रियल लाईफ सुपर सून दाखवणार आहोत, जिनं सासूसाठी थेट बिबट्यालाच पळून लावलंय। बिबट्याला पळून लावणाऱ्या सुनेनं आणि नातूनं नेमकं काय केलं पाहूयात। सासू सुनेचं प्रेम दाखवणारा हा भन्नाट रिपोर्ट। सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली। संकटात नातूनेही दाखवलं धाडस। अंगणात आलेला बिबट्या अखेर पळाला। बिबट्याचा मानवी अस्तित्वावर आता सहज झालाय। पुणे आणि नाशिक जिल्ह्यात तर हा प्रश्न गंभीर झालाय। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक काळजाचा थरकाप उडवणारी पण तितकीच अभिमानास्पद घटना समोर आली। इनामगाव इथं अंगणात झोपलेल्या एका वृद्धेवर बिबट्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती। रात्रीच्या वेळी पुष्पाबाई रंगनाथ नलगे या घरासमोरील अंगणात खाटेवर झोपल्या होत्या। तेव्हा नक्की काय झालं ते आजीच्या तोंडूनच ऐका। म्हणलं वाघ ही बी तटकीच उठली की अशी इथं माझी शेजारी आली ती आणि पोर इथं झोपलेलं होतं माझ्याच कुशी नातू। ती बी उठला आणि लगेच मोठ्याने आरडायला सुरुवात केली। तिथून काही इथं राहिला बरं का बिबट्या, काही इथं येऊन उभा राहिला। हिथून पोर आरडलं तर हिथं गेला, मग काही इथून अशी उडी टाकली इकडे त्याने आणि खाली जाऊन बी उभा राहिला आणि मग गेला ती मग बघितलाच नाही आम्ही। बिबट्या आल्याचं सुनबाई सोनाली आणि नातू सिद्धांतला कळताच दोघेही न घाबरता सामोरे गेले। त्यांच्या जोरदार प्रतिकारामुळेच बिबट्या घाबरला आणि त्यानं तिथून धूम ठोकली। आजी म्हणली बिबट्या बिबट्या बिबट्या। आधी मी पाणी प्यायला उठलेलो 2 मिनिटं, बिबट्या 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 म्हणली आजी। मी धटकने उठलो, जोरात आरडलो, सगळं कुटुंब माझं जागं झालं। आरडाओरडा ओरडा केला, मग बिबट्या पळायला लागला। अनेकदा कौटुंबिक टीव्ही मालिकांमध्ये सासू आणि सुनेमधलं वैर दाखवलं जातं। प्रत्यक्ष जीवनातही अनेक घरांमध्ये सासू सुनेमधली भांडणं नित्याची आहेत। मात्र नलगे कुटुंबातील पुष्पाबाईंवर सुनबाई सोनालीची मोठी माया आहे। त्यामुळेच समोर बिबट्या असूनही सून आणि लहानग्या नातवानं जीवाची पर्वा न करता दाखवलेलं धाडस नक्कीच कौतुकास्पद आहे। रोहिदास घाटगे, साम टीव्ही, शिरूर।